हॅलो गाईज, तर आज आपण बघत आहे माझी ताई सँडविच बनवत आहे। आज बाहेर पाऊस पडत आहे तर विचार केला ताईने की आज सँडविच खाऊया आपण सगळे मिळून। तर इथे सँडविच बघत आहे कसं बनवत आहे माझी ताई। ब्रेडवर बटाट्याची भाजी लावत आहे। त्याचा एक मसाला जो असतो तो बनवून ठेवला, त्याच्यामध्ये बटाटा वगैरे क्रश करून त्याच्यामध्ये मसाला ॲड करून आता तो ताई ब्रेडवर लावत आहे। तर तुम्ही बघू शकता, खूप टेस्टी असं माझ्या ताई बनवते। सँडविच खूप आवडतं, तिच्या हातचं सगळेच खातात। आणि बाहेर मस्तपैकी पाऊस पडत आहे तर गरम गरम सँडविच आज खायला भेटतील। बघू पुढे। अशा प्रकारे बटाटे लावून झालेलं आहे आपलं। आता वर काकडी ठेवत आहे ताई। काकडी फ्रेश काकडी आणलेली आहे आज मार्केटमध्ये जाऊन, ती ठेवली। त्याच्यावर आता आपण टोमॅटो ठेवू। नंतर मग एक चटणी बनवतात ग्रीन कलरची, जी की ज्याच्यामध्ये मिरची, कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट असते। आता आपण ऑनियन ठेवत आहोत त्याच्यावर। तर तुम्ही बघू शकता, आता ह्याच्यावर टोमॅटो ठेवलेत। ठीक आहे। बघू शकता तुम्ही, एकदम फ्रेश टोमॅटो काकडी आणलेली आहे बाजारातून। आता याच्यावर चीज ठेवत आहे। चीजचा एक पुरा लेयर टाकायचा त्याच्यावर, मग ते ज्यावेळेस मेल्ट होतं ते खूप टेस्टी लागतं। अशा प्रकारे सँडविचचा बेस बनून झालेला आहे प्रॉपरली। आता त्याच्यावर आता आपण चटणी लावतोय ब्रेडवर ग्रीन कलरची, आणि आता ते वर ब्रेड ठेवतोय। तर आता तुम्ही बघू शकता की आपला एक सँडविच रेडी झालेला आहे। दुसऱ्या दोन ब्रेडवर ताई चटणी लावत आहे। अशा प्रकारे दुसरा पण सँडविच रेडी झाला आपला। आणि तिसराही सँडविच झालेला आहे रेडी। तर आता आपण याला रोस्ट करायचं आहे। इलेक्ट्रिक मशीन आहे रोस्टिंगसाठी, त्याच्यामध्ये आपल्याला हे सँडविच ठेवायचे आहेत। आता तर तुम्ही बघू शकता, ब्रेडची क्वालिटी पण खूप चांगली आहे। इथं फ्रेश ब्रेड भेटतात, जवळच फॅक्टरी आहे ब्रेड बनवायची, तर मग तिथून डायरेक्ट आम्ही आणतो। अशा प्रकारे आता ठेवलेलं आहे मशीन, आपली सँडविच रोस्टिंगची मशीन आहे इलेक्ट्रिकवाली। त्यामध्ये सँडविच ठेवले आणि वर मस्तपैकी घी लावलेला आहे। घी लावल्याने त्याची टेस्ट वेगळीच लागते, एकदम खूप चांगल्या लागतात ते, आणि असे क्रंची होतात घी लावल्यामुळे वर। तर त्याचा एक वेगळाच फ्लेवर येतो, घीचा फ्रेग्रन्स पण त्याच्यामध्ये ॲड होतो। आता 10-1 मिनटं ठेवलं हे की मग सँडविच बनेल आपलं। अशा प्रकारे आता सँडविच बनलेलं आहे 10 मिनटामध्ये। आता आपण काढत आहोत त्याला। आता दिसायला तो खूप सुंदर दिसत आहे आणि प्रॉपरली रोस्ट पण झालेला आहे सँडविच, तुम्ही बघू शकता इथे। आता याच्यावर मस्तपैकी आपण
टोमॅटो सॉस टाकू शकतो, इधर आपण त्याच्यासाठी ग्रीन चिली सॉस टाकू शकतो. मला टोमॅटो सॉस टाकूनच ते खायला आवडतं, तर मग मी टोमॅटो सॉस घेऊन खातो ते. खूपच चविष्ट दिसत आहे. आता बघू आपण खाऊन कसं लागते. चलो बाय.